नमस्कार. आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीच्या धड्यातला शेरा सव्वाशेर हा धडा. तर शेरा सव्वाशेर म्हणजे काय? तर एखादी व्यक्ती थोडीशी हुशार असेल तर कोणीतरी त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघतं, त्याला म्हणतात शेरास सव्वाशेर. तर आता या धड्यामध्ये शेरास सव्वाशेर कोण निघालं हे आता आपण बघूयात. तर एक नाना काका म्हणून होते शेतकरी. तर त्यांनी भाताचं शेत लावलं होतं. तर भाताच्या शेतामध्ये फिरता फिरता ते पाहत होते की वा वा, आपल्या इथे किती सुंदर शेती आलेली आहे, भाताची छान आलेली आहे, निबर सोन्यासारखं पिवळं भाताचं पीक आलेलं आहे. आणि हे सगळं बघून त्यांना खूप आनंद झाला की हां, आता हे एवढं पीक आलेलं आहे, आता ह्याची आपण कापणी, झोडणी, मळणी सगळं करूयात आणि मग आपलं वर्षभराची बेगमी होऊन जाईल, असा नाना काका चालता चालता विचार करत होते. त्याच्यानंतर मग गाणं गुणगुणत गुणगुणत ते चालले होते. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की काही ठिकाणी आपल्या भाताच्या लोंब्या खाली पडलेल्या आहेत. त्यांनी विचार केला, काय झालं असेल हे? हां, मग त्यांच्या लक्षात आलं, हे नक्की उंदीर मामांचं काम आहे. उंदीर मामा आपल्या शेतावर कोपले आहे. आता उंदीर मामा कोपले म्हणजे त्यांनी काय केलं? तर त्यांनी शेताची नासाडी केली. आता काय करावं? या उंदीर मामांना पकडण्यासाठी काय करावं? तर त्यांना एक युक्ती सापडली. मग त्यांनी काय केलं की एक आपल्या शेतामध्ये खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये एक पिंप ठेवलं आणि ते पिंप पाण्याने भरलं आणि त्या पिंपावर एक त्यांनी लाकडी फळी ठेवली आणि लाकडी फळी ठेवल्यानंतर त्या हे पिंप, फळी आणि हे पिंप, ही फळी आणि फळीच्या पिंपाकडच्या टोकावर 4-5 खमंग भजी ठेवली आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधीरतेने म्हणजे अति उत्सुकतेने काय झालं हे पाहण्यासाठी नाना काका पटकन शेतावर आले. शेतावर आल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांची युक्ती सफल झालेली होती. फळीवरची भजी संपली होती आणि पिंपामध्ये उंदीर पडले होते. नाना काकांना खूप आनंद झाला की आपली युक्ती सफल झाली म्हणून. आणि मग काय झालं की दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांनी तशीच युक्ती केली की पिंप ठेवलं, पिंपात पाणी ठेवलं, फळी ठेवली आणि फळीवर भजी ठेवली आणि ते घरी गेले. आणि त्याच्यानंतर परत येऊन नाना काकांनी पाहिलं तर त्यांना असं दिसलं की फळीवरची भजी तर संपली आहेत, पण एकही उंदीर पाण्यात पडलेला नाही. त्यांना आश्चर्य वाटलं, काय झालं हे असं की कशामुळे उंदीर पडले नाही, भजी मात्र संपली. आणि ह्याचा सगळ्याचा शोध घेण्यासाठी नाना काका एका झाडाच्या मागे लपून बसले. आणि मग रात्री लपून बसल्यावर रात्र चांदणी होती, म्हणजे चंद्र आणि चांदण्या होत्या. आणि मग चंद्राच्या उजेडात नाना काकांना ते दिसत होतं की आपल्या पिंपापाशी कोणी येतंय का. तेव्हा सगळीकडे शांतता झाली आणि शांतता झाल्यावर नाना काकांनी पाहिलं की उंदरांची टोळी तिथं आलेली आहे. त्यांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली म्हणजे काय, उंदरांची थोडंसं काहीतरी चिव चू 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 असं त्यांच्या भाषेत बोलल्यासारखं झालं. मग त्यापैकी काही 4-5 उंदीर त्या फळीवर चढल्यानंतर त्या फळीच्या एका बाजूला ते 4-5 उंदीर बसले आणि त्यापैकी एक उंदीर हळू त्या भज्यापाशी गेला. त्याने ते भज उचललं, परत माग आला. परत दुसरा उंदीर हळू गेला, दुसरं भज उचललं, माग आले. असं करता करता उंदरांनी काय केलं, सगळी भजी मागं आणली आणि सगळी भजी एकत्र केल्यानंतर ती खमंग भजी कुरतडून खाल्ली आणि ते दुसऱ्या मोहिमेवर कूच करायला गेले. नाना काकांनी हे सगळं पाहिलं की उंदरांनी काय केलं म्हणून.
आणि शेरास सव्वाशेर भेटलेल्या त्या चतुर उंदरांची युक्ती बघून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारला. कपाळावर हात मारणे म्हणजे नाराज होऊन आपलं काय म्हणतात ना, आपलं नुकसान झालं बा, आपली युक्ती सफल झाली नाही, ह्या विचाराने नाना काकांनी कपाळावर हात मारला. अशा रीतीने या धड्याचं नाव आपलं शेरास सव्वाशेर, म्हणजे नाना काकांना उंदीर हे शेरास सव्वाशेर भेटले. कसा वाटला तुम्हाला धडा मुलांनो? आता पुढच्या भागात आपण बघूया या धड्याचा स्वाध्याय. थँक्यू.